आणि खऱ्या अर्थाने आताच ताईंनी लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय मांडला। मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची, परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता। पण शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं। आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही भार होता, आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली आणि ती योजना आम्ही यशस्वी केली, सुरूही केली आणि ती योजना आज सुरू आहे। याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। लाडक्या बहिणींनी देखील आम्हाला, आमच्या सरकारला, महायुती सरकारला आशीर्वाद दिले आणि ती योजना देखील काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते पैसे 3,000 रुपये द्या, अमक करा। त्याच लोकांनी त्या योजनेमध्ये खोडा घातला होता। काही लोक कोर्टात गेले होते, त्या योजनेला विरोध केला होता, काय काय नको नको ते आरोप केले होते। त्यांना वाटलं होतं की फक्त आम्ही निवडणुकीची घोषणा करतोय, ती अंमलात आणणार नाही, परंतु आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही केलं। आणि मी हेही सांगतो, जे आम्ही निवडणुकीच्या वेळेस ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या सर्व घोषणा योग्य वेळेत पूर्ण करणार हा विश्वास देखील या ठिकाणी मी आपल्याला देतो। कारण काही लोक म्हणाले आता या चहापानावर तर नेहमीप्रमाणे त्यांनी बहिष्कार घातलेलाच आहे। खरं म्हणजे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। यामध्ये चहापान म्हणजे काय, हे काय फक्त सत्ताधाऱ्यांचं अधिवेशन नाही आहे, हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सगळे रथाची 2 चाकं आहेत। परंतु हम नहीं सुधरेंगे वाली बात जी आहे, हम नहीं सुधरेंगे असं जे काही त्यांनी सिद्ध करून दाखवलंय। कम्युनिकेशन गॅप म्हणून कोणीतरी म्हटलं की येत आहेत, म्हणजे त्यांनी बहिष्कार चहापानावर घातला, पण त्यांच्या बैठकीवर त्यांच्या सहकार्याने बहिष्कार घातला। अरे येत आहेत, पण ते काय कोणी आलं नाही आणि कम्युनिकेशन गॅप म्हणाले। खरं म्हणजे कम्युनिकेशन गॅप म्हणायला कम्युनिकेशन असावं लागतं। ते कम्युनिकेशन तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचं आहे आणि म्हणून मला वाटतं हा राज्यसभेचा इफेक्ट असेल। एक अनार 100 बीमार, काय म्हणतो त्याला, एक बीमार अनार 100 बीमार। आणि त्यामुळे एक म्हणतो आम्ही देणार, एक म्हणतो आम्ही देणार नाही, तिसरा म्हणतो आम्ही काय करणार। असे अनेक आता आपल्याला खूप पुढे पाहायला मिळेल आणि मी त्याच्यात जात नाहीये। काही लोक म्हणाले की काळी ब्लॅक टी प्यायची, काळी चहा, काळी कॉफी प्यायची, यापेक्षा काळे धंदे बाहेर काढू। मी आपल्याला एवढंच सांगतो की जे काही पूर्वीचं सरकार होतं आणि त्यांनी जे काही काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे। म्हणजे राज्यातल्या जनतेने विकासाला स्वीकारलंय आणि विकास विरोधी लोकांना नाकारलेला आहे। आणि त्यामुळे काळे धंदे कोणाचे होते ते मी आज काय बोलत नाही, मी योग्य वेळेला बोलेन, परंतु जनतेने त्यांना नाकारलं आणि महायुतीला स्वीकारलं, ही वस्तुस्थिती आहे। आणि जेव्हा समोरून सभागृहामध्ये बोलतील तेव्हा नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ। पण दिल्लीमध्ये AI समिट होतं, तुम्ही गेले होते ना, AI समिट होतं, जगभरातले लोक आले होते। भारत मंडपम मध्ये जे काही चित्र आपण पाहिलं, जगभरातले लोक आले होते आणि आपला देश पुढे जातोय। या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये, दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचं AI समिट होतं आणि त्यावेळेस चड्डी बनियान गँग तिकडे आली आणि त्यांनी काय तिकडे केलं ते आपण पाहिलेलं आहे।
खरं म्हणजे त्यांची तर अब्रू त्यांनी वेशीवर टांगलेलीच आहे, परंतु आपल्या देशाचं देखील अपमान करण्याचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रयत्न केला. हे देशप्रेम आहे? मी काल त्याच्यावर बोललोय. काही देशभक्ती आहे का देशद्रोह आहे का आपल्या देशाची बदनामी करण्यासाठी जगभरातल्या आलेल्या लोकांसमोर हे सगळं घडवून आणायचं, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची बदनामी करायची? राहुल गांधी तर देशात पण करतात आणि विदेशात गेल्यावर देखील प्रधानमंत्र्यांची आणि आपल्या देशाची बदनामी करतात. हे कुठला देशप्रेम आहे? हा खरा देशद्रोह आहे. आणि म्हणून आम्हाला अपेक्षित आहे तशा प्रकारचं कृती इथं या अधिवेशनात होऊ नये. पायऱ्यांवर या अधिवेशनामध्ये या, सभागृहामध्ये या. सरकार तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्वसामान्य लोकांच्यासाठी विरोधी पक्षाने भांडायचं असतं, विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित करायचे असतात आणि सत्ताधारी पक्षाकडून त्या आपल्या जनतेला न्याय मिळवून घ्यायचा असतो. आम्हाला अपेक्षित आहे की त्यांच्याकडून अशा प्रकारची कृती होईल आणि भारत मंडपम सारखी कृती आम्हाला अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून याचा भारत मंडपमचा मी कालही निषेध केला आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि देश पुढे जातोय. पुन्हा एकदा मी सांगतो की हे देश पुढे जातोय. आपली अर्थव्यवस्था 11व्यावरून 4थ्यावर आली, 3ऱ्यावर येते आहे आणि महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे आणि म्हणून महाराष्ट्र पुढे जातोय. 2.5 वर्षाचा माझा कालखंड आपण पाहिलाय. आता देवेंद्रजींचा वर्षभराचा जो कालखंड आहे तो आपण पाहतोय आणि देश प्रगतीपथाकडे चाललेला आहे. हे महाराष्ट्र मोठं राज्य आहे. आज किती योजना आम्ही केल्या तरी सुद्धा पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं. काही लोक म्हणाले एक तरी काम चांगलं दाखवा. हे कुठला मेलडी रोड जो आपला कोस्टलचा काय तो गाणं आहे ना आपला, जय हो जय हो, त्याच्याबद्दलही काही लोक म्हणाले एक तरी चांगलं काम दाखवा. अरे अटल सेतू बघा, तुम्ही बंद केलेले मेट्रोची कामं बघा, कारशेडला स्टे दिलेलं ते बघा. हे सगळे स्टे आम्ही हटवले, सगळे स्पीड ब्रेकर हटवले. सगळी ती सरकार आता प्रगती सरकारच्या वेगाने पुढे जात आहे. मी काय त्या कामांचं काय बोलत नाही, परंतु मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जे आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं स्वप्न आहे सगळ्यांना घरं, आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं. या पुढच्या 5 वर्षात आम्ही 40 लाख घरं या गोरगरिबांना दिल्याशिवाय राहणार नाही. हाऊसिंग पॉलिसी आपण केलेली आहे. झोपडपट्टी मुक्त मुंबई महाराष्ट्राचा आम्ही संकल्प केलेला आहे. MMRDAच्या माध्यमातून देखील एक त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे, वस्तुस्थिती आहे, त्यामुळे सक्त कारवाई केली आहे. त्याला निलंबित करून टाकलंय. जी कंपनी होती त्याला 5 कोटीचा दंड लावलाय. जो कन्सल्टंट होता त्याला 1 कोटीचा दंड लावलेला आहे आणि कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत 4 लोकांना अटक केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः गांभीर्याने घेतलंय. मी देखील त्या संबंधित आमच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना ताकीद दिलेल्या आहेत. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सेफ्टी ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट हे सगळं करण्याच्या सूचना ऑनगोईंग प्रोजेक्ट जेवढे आहेत या सगळ्यांना दिलेल्या आहेत. आणि आम्हाला दुर्घटनेच्या बद्दल जे मुख्यमंत्री सहायता निधीतून तर 5 लाख दिलेच, परंतु MMRDAच्या माध्यमातून देखील प्रत्येक मृताला 15 लाख रुपये दिलेले आहेत. शेवटी पैसे देणं हा महत्वाचा विषय नाही, परंतु जी घटना झाली त्याच्या कुटुंबियाच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आणि घटना पुनरावृत्ती होऊ नये याची देखील काळजी आम्ही घेतोय. आणि म्हणून MMRDA जे काम करते 48,000 कोटीचं बजेट परवा शिल्की बजेट त्यांनी सादर केलेलं आहे आणि म्हणून अनेक कामं विकासाची या ठिकाणी सुरू आहेत. आज सिंचनाचे प्रकल्प देखील महाविकास आघाडीच्या सिंचनाच्या 2.5 वर्षामध्ये 4 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. आमच्या महायुती सरकारमध्ये जवळपास 125 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता. आताच आपण जवळपास कुठलं वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिली. 90,000
90 लाख 90,000 कोटींना मान्यता दिली, 94,000 कोटींना, आणि मराठवाड्यातला दुष्काळ त्या माध्यमातून दूर होणार, विदर्भाला सिंचनाला पाणी मिळणार. या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. आणि मग एक तरी काम दाखवा म्हणतायत, ही किती कामं दाखवा, वेळ आल्यावर आम्ही दाखवू त्यांना. परंतु एवढंच आहे की हे सरकार जे आहे हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे आणि हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणूनच यामध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले. गेल्या परवाच्या MMRDAच्या बैठकीमध्ये